मिटता मिटेना मखदूम आणि देसारेड्डी यांचा वाद. कलाप्पाने गंगाप्पाला दगडाने ठेचून केले बाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती. आणि आजची घटना आपल्याला बघायची सांगली या शहरामधली, सांगली या जिल्ह्यामधली. तर दोन माणसे आमनेसामने येतात तेव्हा त्यांच्यात काहीतरी कारणाने वादविवाद होऊ लागतात आणि होत असतात. हे वाद तिथले तिथे मिटवले तर शांतता लाभते आणि हेच वाद जर वाढले तर पोलीस ठाण्यात जाण्याची, तक्रार दाखल करण्याची हे सर्व कुठे करतात आणि न्याययंत्रणावर तोडगा काढते. मात्र काही गोष्टी अशा असतात की त्या गावागावातील तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून तंटे मिटवले जातात, पण काय भांडणे मिटत नाही. चुकवण्याची हा मुद्दा नसतो, मात्र दोन्हीकडून कोणी समजून घेत नाही आणि अशी काही वेळ येते, अशी काही स्थिती येते तिथे त्यातून वारंवार वाद उफळून येत असतात. हाणामाऱ्या होतात, एखाद्याचा खून पडतो. अशी जी घटना आपल्याला सांगली जिल्ह्यामध्ये देसारेड्डी आणि मखदूम यांचा वाद होता. यामधीलच गंगाप्पा आणि मखदूम यांनी देसारेड्डी यांच्यातील कलाप्पासह त्यांचे वडील आणि मुलास मारहाण केली आणि याचा बदला घेण्यासाठी कलाप्पाने गंगाप्पाचा भर रस्त्यात खून केला. त्याने सूड घेताना, पण सूडचा हा प्रवास मात्र इथे थांबला का, हाच खरा प्रश्न आपल्याला पडतोय. सविस्तर घटना बघूया आता, काय घडलं, कसं घडलं ते, काय केलं गंगाप्पानी, कलाप्पानी काय केलं. तर सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यामध्ये सिंदूर नावाचे गाव आहे आणि या गावात कलाप्पा, मुरग्याप्पा देसारेड्डी हे वडील भावासह राहतात. यांचा गावात गंगाप्पा, पराप्पा, मखदूम व सदाप्पा, पराप्पा, मखदूम हे दोघे भाऊ राहत असतात. आता देसारेड्डी आणि मखदूम यांच्यामध्ये वाद होते वर्षापूर्वीच, म्हणजे 2022 साली गंगाप्पा आणि सदाप्पा यांच्यासह 10 लोकांनी बेकायदा जमाव बनवून कलाप्पा, मुरगाप्पा देसारेड्डी म्हणजे यांचं आडनाव देसारेड्डी आहे आणि या दोघांच्या भावांचे नाव गंगाप्पा आणि मखदूम असे यांचे नाव शंकर देसारेड्डी यांना लोखंडी रॉड, काठी, दगडाने बेदम मारहाण करून जखमी केले होते. तर मात्र याबाबत जत पोलीस ठाण्यात सन 2022 साली गुन्हा दाखल झाला होता आणि 506 नुसार गुन्हा दाखल होऊन संशयितांना अटक झाली होती. पण मात्र यानंतर काही कालावधीत संशयित जमिनीवर बाहेर आले, जामीन झाली त्यांची, जामिनीवरती ते बाहेर आले. पण वाद मात्र काही मिटला नव्हता. तुरुंगातून बाहेर आल्यावर पुन्हा एकदा वादाने उसळी खाल्ली होती. वारंवार त्याच्यात वाद होत असत आणि शाब्दिक चकमकी, शिवीगाळ अशा प्रकारे दोन्ही कुटुंबीय आपल्या मनातील खतखत बाहेर काढत असत. पण पोलीस ठाण्यापर्यंत हा वाद जाण्यापर्यंत त्यांची मजल जात नव्हती. कलाप्पा आणि गंगाप्पा यांच्यात वाद होत असायचे आणि यावेळी गावकरी यांना समजून सांगत असत. परंतु कलाप्पा यांना गंगाप्पाला आणि त्यांच्या साथीदारांनी बेदम मारहाण केली होती. यामध्ये बाप मुरगाप्पा आणि भाऊ शंकर या दोघांना त्यांनी मारहाण केल्याचे त्यांच्या मनातून राग जात नव्हता. एक ना एक दिवस याचा सूड घ्यायचाच असे यांनी ठरवले आणि कलाप्पा यासाठी उतावीळ झाला होता. गंगाप्पा कधी सापडतो याचीच तो वाट पाहत होता. आता कलाप्पाला गंगाप्पाला उडवायचं होतं. दिनांक शुक्रवार 6 तारखेला दिनांक आणि शुक्रवारी मात्र ही घटना घडली. ऑक्टोबरचा दिवस होता, म्हणजे 6 दिनांक वार शुक्रवार आणि ऑक्टोबर महिना हा तो दिवस होता 2023 मधला. तर सिंदूरमधील बसवेश्वर चौकात गंगाप्पा मखदूम हा एकटाच उभा होता. त्यावेळी देसारेड्डी कुटुंबाने त्याला पाहिले, तो एकटाच आहे हे पाहून कलाप्पा देसारेड्डी, शंकर देसारेड्डी आणि मल्लिकार्जुन देसारेड्डी यांनी त्याला गाठले. त्याच्याशी वाद घालत त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. हे गंगाप्पाची धुलाई करत होते. तो एकटा असूनही त्या तिघांना प्रतिकार करायचा प्रयत्न करत होता, पण तो थिटा पडत नव्हता आणि मागच्या भांडणाचा इतका राग देसारेड्डी यांच्या मनात होता की त्यांनी गंगाप्पाला दगडाने ही मारहाण सुरू केली. त्याच्या तोंडावर, डोक्यावर, कानावर, गालावर, डोळ्यावर, नाकावर आणि दगडाने मारहाण केली. नको तिथे सगळ्याला मारलं त्याला आणि गंगाप्पा रक्तबंबाळ झाला. याची माहिती कोणीतरी त्याचा भाऊ सदाशिव यास दिली. तो बसवेश्वर चौकात आला होता. त्याने भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कलाप्पा आणि त्याच्या साथीदारांनी त्याला दमबाजी केली. तुम्हा सगळ्यांना बघून घेणार असे म्हणत शिवीगाळ करत ते तिघे तेथून निघून गेले. या मारहाणीमुळे गंगाप्पा गंभीर जखमी झाला होता आणि त्याला उपचारासाठी सदाशिव मखदूम यांनी गावकऱ्यांनी मदत घेत जत येथील साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. आता गंगाप्पाची प्रकृती गंभीर असल्याने तेथील डॉक्टरांनी त्याला सांगली येथे घेऊन जा असे सांगितले. तेव्हा गंगाप्पा याला सांगली येथील समर्थ हॉस्पिटल येथे आणले. पण मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जा असे सांगितले. गंभीर जखमी झालेला हा कलाप्पा
मखदूम याला मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले. डॉक्टरांनी तपासले असता तो मृत झाल्याचे सांगितले. आणि गंगाप्पा मखदूम खुनाबाबत सदाशिव मखदुमे याने जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि गुन्हा हा दाखल केला. कलाप्पा मोरग्याप्पा आणि देसराड्डी शंकर, मोरग्याप्पा देसराड्डी, मल्लिकार्जुन शंकर देसराड्डी या तिघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामघरे यांनी मृतदेहाचा घटनास्थळाचा पंचनामा केला. घटनास्थळी उपअधीक्षक सुनील साळुंके यांनी भेट देऊन तपासकामी सूचना केल्या आणि पोलीस निरीक्षक रामघरे साहेब आणि यांची सर्व टीम हा तपास करत होती. या तिघांना अटक यांनी केलं आणि जत न्यायालयात हजर केले असता जत न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. जत पोलिसांनी कडाप्पा मखदूम खून प्रकरणात चांगला तपास केला असता प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार व इतर माहिती घेतली आहे आणि देसराट्टी व मखदूम यांच्यामधील वाद हा सन 2022 पासून सुरू होता. या वादात मखदूम कंपनीने कलाप्पासह त्याचा भावासह मारले होते. त्यानंतर झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी कलाप्पा आसुसलेला होता आणि त्यास ठार मारून आपला सूड पूर्ण केला. मात्र देसराड्डी व मखदूम तसे दोघे एका गावातीलच, परंतु गावातील तंटामुक्त अभियानाने ही भांडणी सोडवली असती तर कदाचित गंगाप्पाचा खून मात्र पडला नसता. आणि गंगाप्पा मखदूम खून प्रकरणाचा तपास सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक बसवराज तेली आणि यांची सर्व ही टीम करत होती. मात्र वाद वाढत होता. शाब्दिक चकमकी या गंगाप्पा व बसवेश्वर चौकात एकटा सापडला होता. त्यास दगडाने मारहाण केली होती. गंगाप्पाच्या डोक्यावर, गालावर, तोंडावर सगळीकडे घाव करून त्याला जखमी केलं होतं. नंतर पोलिसांनी त्याला तुरुंगात टाकलं. या सगळ्या गोष्टी घडल्या आणि नंतर मग हे सर्व यांची टीम यांनी हा तपास लावून त्याला योग्य ती न्यायालयाच्या हिशोबाने त्याला शिक्षा दिली. मित्रांनो, अशी घटना घडलेली आहे. आता आपण बोललो की तंटामुक्त अभियानाने ही भांडणं सोडवली असती तर कदाचित गंगाप्पाचा खून पडला नसता असं वाटतं आपल्याला. पण मग काही लोक असे असतात गावामध्ये की हे खूप अति हे असतात, अति काय म्हणता येईल आपल्याला त्याला, अति उत्साही, अति भांडणाला एकदम जोश असणारे, दारू वगैरे नशा वगैरे करून स्वतःला भाई समजणारे, डॉन समजणारे हे यांना तंटामुक्त अध्यक्षांना यांना काही समजत नाही, यांना ऐकत नाही. किती समजून सांगितलं काही काही गोष्टीमध्ये, पण काय गावामध्ये अजूनही ऐकतात. अजूनही परंपरा चालू आहे आणि चालायला पाहिजे. ज्या गावामध्ये नाही आहे त्या गावामध्ये हे पद नेमले गेलं पाहिजे. गावामधले भांडणे एक ठिकाणी हे मिटवले गेले पाहिजे. पोलीस स्टेशनपर्यंत न जाता पोलीस स्टेशनपर्यंत गेल्यानंतर भांडणं वाढतात आणि याचा रूपांतर खुनामध्ये होतं. पैसे जातात, वेळही जातो, मान सन्मानही कमी होऊन जातो. याच्यामध्ये आपला वेळही खर्च होतो. हे मात्र आपल्या लोकांच्या लक्षात येत नाही आणि नंतर कोर्टाच्या आपल्याला चक्रा मारत बसावं लागतं आणि आपल्यातला कोणाचा समोरचा खून होतो किंवा आपला खून होतो किंवा याच्यामधून भरपूर असे नुकसान होतं. फायदा तर आपल्याला काही याच्यामधनं होत नाही, पण तरी लोक या दिशेने भटकतात, या दिशेने जातात आणि असे काही भांडणं करतात. अशी घटना मित्रांनो इथं घडलेली आहे. तर आपल्याला अशा लोकांपासून लांब राहायचे, होतोयपर्यंत आपल्याला आपली काळजी घ्यायची आणि अशा लोकांपासून आपल्याला लांब राहायचे करायचे. आपण थांबूया इथे त्या स्टोरीला आणि भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची आणि अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपण आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोऱ्या आपण या चॅनलवरती आणत जाऊ, जेणेकरून आपण सावध होण्यासाठी आपल्याला एक सावधगिरी बाळगण्यासाठी, एक नॉलेजेबल बनवण्यासाठी आपण हा एक प्रोग्राम आपला चालू केलेला आहे. आपल्या मराठी माणसाला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन नवीन स्टोऱ्या आपण आपल्या चॅनलवरती आणत जाऊ. धन्यवाद. भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.